नमस्कार. मी वैशाली घांगरेकर. आज पाहूया संत कबीर. उत्तर भारतातील एक थोर निर्गुणी हिंदी भाषिक संत म्हणजे संत कबीर. अवास्तव कर्मकांडावर घणाघात घालून आणि ढोंगी लोकांचे बुरखे फाडून जीवनाचे योग्य दर्शन घडवणारा हाच थोर संत होय. जनमानसाशी तदाकार झालेला आणि परमेश्वराच्या दिव्य शक्तीशी, दिव्य तेजाशी एकाकार झालेला हा संत. स्वामी रामानंदांची दीक्षा मिळावी म्हणून कबीर खूप उत्सुक होता. त्यासाठी त्याने एक मोठी युक्ती केली. स्वामी रामानंद पहाटे गंगा स्नानासाठी जात असत. कबीर एके दिवशी भल्या पहाटे उठून त्यांच्या मार्गावर जाऊन बसला. अंधारात नीट न दिसल्यामुळे स्वामीजींचा पाय त्याला लागला आणि त्यांच्या तोंडातून राम राम असे शब्द निघून गेले. त्याने तोच गुरुमंत्र मानून त्याचा स्वीकार केला आणि स्वामी रामानंद आपले गुरु आहेत असे सांगायला सुरुवात केली. रामानंदांना काही कबीराला गुरुपदेश दिल्याचे आठवेना. तेव्हा रामानंद कबीराला म्हणाले, मी केवळ राम राम म्हटले म्हणून का मी तुझा गुरु होतो? कबीराने त्यांना नम्रपणे विचारले, वेदशास्त्रामध्ये राम नामाहून श्रेष्ठ असा ईश्वर प्राप्तीचा काही उपाय कथन केला आहे का? ते म्हणाले, नाही. भगवंताच्या नामस्मरणाहून थोर असा दुसरा कोणताही मार्ग शास्त्रात सांगण्यात आलेला नाही. मग कबीर म्हणाला, स्वामीजी, याहून दुसरे कोणते रहस्य आहे की जे आपण शिष्याला दीक्षा देताना सांगता? रामानंद हसले. प्रसन्न होऊन त्याचा शिष्य म्हणून त्यांनी स्वीकार केला. कबीराने अनेक संप्रदायातून आलेल्या अनेक तत्वांचे नवनीत काढण्याचे अपूर्व कार्य सहजगत्या केले. भक्तीमुळे घर बसल्या ईश्वराचा लाभ होतो असे ते नेहमी म्हणत असत. कबीर पुढे म्हणतो, राम रसायन प्रेम रस पिवत अधिक रसाल. धन्यवाद.